कबीर भालेराव आहे. मी आहे दिनांक 14 मार्च या दिवशी आमची सहल अमरावती या ठिकाणी निघालेली आहे. आमची सहल आंबेडकर पार्क मधून निघालेली आहे आणि या ठिकाणी निघत असताना आम्हाला 7:30चा टायमिंग दिलेला होता, पण वेळे अभावी आमच्या गाड्या 9:30 ते 10 वाजेपासून निघालेल्या होत्या आणि थेट अमरावती या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बुद्धलेण्या पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की जे बाबा तथागत गौतम बुद्धांना अस्तित्व त्या ठिकाणी उभा केलेलं होतं ते आम्हाला खरोखर बघायला भेटलं. आणि ज्यावेळेस आम्ही बुद्ध गुफामध्ये गेलो त्यावेळेस तिथलं दृश्य पाहून असं आश्चर्य वाटलं की ज्या तथागत गौतम बुद्धांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला आणि त्या ठिकाणी तिथल्या कर्मठ लोकांनी त्या ठिकाणी विष्णूचा अवतार करून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला सजावट करून त्या ठिकाणी पैसे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी आरती ठेवण्यात आली. ते बघून थोडं अंगाला काटा वाटला की कारण ते दृश्य त्या ठिकाणी नको होतं, जे त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी पाहिजे होतं ते अस्तित्व आपल्याला बघायला भेटले नाही. खूप खंता वाटली आणि तिथून गाडी निघाल्याच्या नंतर आपली तेलंगणा या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125 फुटांची मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली. तिथलं माहोल तिथलं वातावरण बघून आमच्या जी बंधू भगिनी त्या ठिकाणी बघून त्यांना खूप आनंद झाला. आणि तिथलं दृश्य बघत असताना ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं संविधान लिहित असताना असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हुबेहूब आपल्या समोर काहीतरी सांगत आहेत आणि दलिताला काहीतरी प्रवाहन करत आहेत. ते बघून खूप अभिमान वाटला. पण काही सोबतच्या लोकांना ते बघायला भेटलेलं नाही कारण वेळ अभावी तिथला वेळ संपलेला होता. पण ते ठिकाण खूप महत्वाचं होतं. काही त्या ठिकाणी जे आपल्याला बघायचं होतं ते खूप महत्वाचं होतं, पण थोड्या लोकांना ते बघायला भेटलेलं आहे. परत तिथून गाडी आपली बुद्धवन या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचं विहार पाहून खूप अभिमान वाटला. आणि त्या ठिकाणी आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि सर्व महिलांनी त्या ठिकाणी एकमस्तक होऊन त्या ठिकाणी आपल्या 5 अंगानं त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन पंचांग प्रणाम केलेला आहे. आणि ज्यावेळेस बाहेरला माहोल बघितला त्या ठिकाणी पंचरंग ध्वज पाहून सुद्धा तिथला माहोल खूप अत्यंत महत्वाचा वाटला. आणि तिथून निघाल्याच्या नंतर जेव्हा आपण बोटीनं प्रवास करत होतो, कारण आपल्या खेडेगावातल्या महिला कधी बोटीनं प्रवास करत नाहीत, पण तिथला तो आनंद पाहून आपल्या महिला खूप उत्साह झाल्या. माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी बोटीमध्ये त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि तिथला आनंद तिथला माहोल बघून महिला खूप खुश होत्या. काही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये फोटोशूट केले, फोटो काढले आणि तिथला आनंद पाहून खूप अत्यंत महत्वानं गर्वानं स्वाभिमानानं ते सांगत आहेत की आम्ही त्या ठिकाणी खूप एन्जॉय केला. कारण भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन ज्या ठिकाणी घेऊन गेलेले होते, जे ठिकाण आपण पाहिले ते खूप स्वाभिमानाचे आणि काही त्या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखे होते. एवढंच बोलते आणि इथंच थांबते.